विषयासाठी इथे आहोत तो कला साहित्य संस्कृतीशी संदर्भांकित विषय आहे। आज आपल्यासोबत आहे डॉक्टर पंडित प्रशांत गायकवाड, ज्यांनी आपल्या नागपूरचं नाव संपूर्ण देशात नव्हे विश्वात प्रज्वलित केलेलं आहे। गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड 324 तास तबला वादनाच्या विश्वविक्रम आहे। असेच त्यांचे आणखी 4-5 विश्वविक्रम आहेत। यांनी भारतीय कला साहित्य संस्कृतीचा प्रचार प्रसार व मार्गदर्शन म्हणून 47 देशाला यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आंतरराष्ट्रीय प्रोग्राममध्ये। यांनी नागपूर व्यतिरिक्त अनेक संघटनांना म्हणजे शहरापासून तर देशापर्यंत अनेक संघटनांना सांस्कृतिक पद्धतीचं मार्गदर्शन केलेलं आहे। फक्त मार्गदर्शनच नव्हे तर कला साहित्य संस्कृती विशेषतः संगीत या संगीताच्या माध्यमातून मानसोपचार मानसिक बिमाऱ्यांचं निर्मूलन ते सुद्धा कसं करता येऊ शकते त्या विषयावर सुद्धा यांचं थेसिस आहे। भारत सरकारच्या विविध शिष्यवृत्त्या आणि मान सन्मान यांना प्राप्त आहे। विशेष बाब म्हणजे भारताच्या महामहिम राष्ट्रपती महोदया यांनी सुद्धा यांना प्रशांत गायकवाडांना सन्मानित केलं होतं। अशी ही नागपूरची विभूती। अनेक प्रकारच्या कला साहित्य संस्कृतीला जोपासना करण्यात आलेली आहे। मोठे मोठे कलावंत या नागपुरात निर्माण झालेले आहेत, म्हणजे उस्ताद शेरखा असो, पंडित वसंतराव देशपांडे असो, बालगंधर्वांचं इथे कार्य राहिलेलं आहे संगीत क्षेत्रात। तर कला साहित्य क्षेत्रातून अनेक मान्यवरांनी देशात या भारतभूमीचं नाव प्रज्वलित केलेलं आहे, सन्मानित केलेलं आहे। त्याचपैकी हे पंडित प्रशांत गायकवाड। सर्वसामान्य मध्यमवर्गीय परिवार मी आधीच सांगितलं। यात वेगवेगळ्या पद्धतीचे प्रमाणपत्र आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे सन्मानपत्र आहेत, वेगवेगळे रेफरन्सेस आहे, 47 देशाचं कम्युनिकेशन आहे, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड विविध नामांकनं आहेत। तर या पद्धतीचं प्रोफाईल तुम्ही बघू शकता। मी तर आयुष्यात या पद्धतीचं प्रोफाईल पाहिलेलं नाही एखाद्या कलावंताचं। तर म्हणून मी उभं राहून तुम्हाला दाखवू इच्छितो की या पद्धतीचंही एखादी प्रोफाईल राहू शकते। हे केलेल्या कार्याचे हे प्रमाणपत्र आहे, हे प्रमाण आहे। सत्याला प्रमाणाची आवश्यकता नसते असं म्हणतात, पण महाराष्ट्र शासन मात्र या सगळ्या बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे असं आमचं म्हणणं आहे। म्हणून कला जगत या सांस्कृतिक कलासेवी संस्थेतर्फे महाशक्ती अनुसूया माता बौद्धिशी शिक्षण संस्थेअंतर्गत हे कला जगतच्या माध्यमातून 23 वर्षापासून कला साधकांची सेवा सुरू असताना हा विषय फक्त कलेचा नसून हा संविधानाचा सुद्धा विषय आहे। नटवर्य प्रभाकर पळशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी पुरस्कार, पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार, ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार, तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायण गावकर जीवन पुरस्कार, अशाच पद्धतीचे 12 सांस्कृतिक पुरस्कार वाटप करण्यात आलेला आहे किंवा ती निवड करण्यात आलेली आहे। पण त्या निवडीमध्ये नागपूरचा एक लखलखता तारा जो परिस्थितीशी, जो विषयाशी, जो व्यवस्थेशी भांडून 4 हात करून नैतिकता जोपासून, मानवता जोपासून, आपले तत्व जोपासून तो त्या पदापर्यंत, त्या देशापर्यंत, आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचतो। पण महाराष्ट्र सरकारच्या मात्र हे लक्षात येत नाही। साक्षात हे प्रोफाईल जेव्हा सांस्कृतिक मंत्री माननीय सुधीरजी मुनगंटीवार यांनी पाहिल्यानंतर यांच्याही तोंडून हे शब्द बाहेर निघाले होते, ते आपण प्रेस नोटमध्ये लिहिले आहे। अरे बापरे, इतकं मोठं प्रोफाईल, याला पुरस्काराची काय आवश्यकता आहे? पण याला कोणाच्या प्रमाणाची सुद्धा आवश्यकता नाही, तुम्ही निश्चिंत राहा, अशा पद्धतीचे आश्वासन यांना देण्यात आले। तर हा जो विश्वासघात आहे यांचं दुसऱ्या कोणाचंही योग्य व्यक्तीचं सिलेक्शन व्हावं, पण अयोग्य व्यक्तीचंही झालं तरी चालते। पण योग्य व्यक्तीवर जर अन्याय होत असेल तर तो फक्त एका व्यक्तीवर अन्याय नाही आहे, तो पूर्ण नगरीवर अन्याय आहे, तो कला साहित्य संस्कृती या क्षेत्रावर अन्याय आहे, तो त्या कला साहित्य त्या तत्वाचा आणि त्या ज्ञानाचा, त्या साधनेचा अवमान आणि अपमान आहे असं आमचं प्रामाणिक मत आहे। त्यासाठी आजची ही पत्रकार परिषद होती। या पत्रकार परिषदेला डॉक्टर पंडित प्रशांतजी गायकवाड हे आता आपली बाजू मांडतील पत्रकार समक्ष। वने व सांस्कृतिक कार्य मत्स्यालय मंत्री सुधीर मुनगंटीवारांना मी माझी ही प्रोफाईल दिली। याच्यामध्ये जेव्हा आता मी सुरुवातच करतो, गृह मंत्रालयातर्फे मला आदेश आले की मला आध्यात्मिक गुरु म्हणून पेश करावं।
ज्या दिवशी राम मंदिराची स्थापना होती, सकाळी राम मंदिराची स्थापना झाल्यावर पूर्ण देशातनं पद्मश्री आणि पद्मविभूषण लोकांमध्ये एकमेव नागपूरच्या व्यक्तीला ज्योतिषाचार्य आणि संगीत क्षेत्राची निगडीत आहे म्हणून घेण्यात आलं. आणि जी लोकसभेची मुख्य होती, लोकसभेची मुख्य जे आहेत राज्यसभा संसद टी व्ही संयोजिका डॉक्टर दर्शनी यांनी मला घेतलं होतं. हा भाग दाखवलेला आहे मी. यानंतर हे सगळं आलं, याच्यामध्ये सगळं आहे अवॉर्ड्स, गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सगळ्या दुनियेमध्ये आलेला आहे. त्यानंतर 47 देशांना शिकवण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड जो की आदरणीय गडकरी यांच्या हस्ते झाला आहे. 47 देशांना हा वर्ल्ड रेकॉर्ड गडकरींच्या हस्ते आला आहे. त्यानंतर हे बघा गडकरींच्या हस्ते हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे मला मिळालेला. त्यानंतर किंग्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड एक्सक्लुसिव्ह अवॉर्ड्स. प्रोफाईल उघडावी तेवढी कमी आहे. त्यानंतर आणखी पुष्कळ आहे. याच्यामध्ये मी निरनिराळ्या कॉलेजेसमध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर वर्कशॉप घेतलेले आहेत ज्यामध्ये कथ्थकच्या मुली वगैरे आहेत. त्यामध्ये मी एखादं तुम्हाला दाखवतो. हे बघा असे वर्कशॉप मी घेतलेले आहेत. त्यानंतर इंडियन आयडल, त्यानंतर कितीतरी यांना हे केलेलं आहे. एक 2-4 मी तुम्हाला दाखवतो आहे. हे सगळं केल्यावर आणि देहदान, त्यानंतर डिलीट, माझं एज्युकेशन कोलंबोमध्ये मला हाय कमिशनतर्फे बोलवण्यात आलं होतं. तिथे मी कार्यक्रम दिलेले आहेत. मलेशियामध्ये कार्यक्रम दिले आहेत. अमेरिका, लंडन मोदीरत्न सन्मानाने मला सन्मानित करण्यात आलेला आहे कारण मी त्यावेळेस मोदींची भविष्यवाणी केली होती आणि दिल्लीमध्ये कार्यक्रम केले होते. नागपूरच्या नगरीने माझा सन्मान केलेला ऑलरेडी 2010मध्ये. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी वगैरे सन्मान केला होता. असे कित्येक आहेत. व्हर्च्युअल लेक्चर डेमॉन्स्ट्रेशन मी वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीला देतो. त्यामध्ये बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, दयालबाग युनिव्हर्सिटी, त्यानंतर इंदिरा कला संगीत विश्वविद्यालय, मेरठ विद्याविद्यालय, ह्या सगळ्या, त्यानंतर कलकत्ता विश्वविद्यालय, रवींद्रनाथ टागोर युनिव्हर्सिटी, इंदिरा कला संगीत विश्वविद्यालय, ह्या सगळ्यांतर्फे हे आता VRT कॉलेजचे मी म्हणजे मुलांना मी एवढं शिकवलं आहे. CCRTच्या जेवढ्याही फेलोशिप्स आहेत त्याच्यामध्ये आतापर्यंत माझ्या 12 ते 13 विद्यार्थ्यांना 20,000 पर मंथची फेलोशिप लागलेली आहे. ज्युनियर फेलोशिप, सिनियर फेलोशिप लागलेले आहेत. स्कॉलरशिप लागलेले आहेत. जे 10-12 वर्षाच्या मुलांना होतं ते लागलेले आहेत. अशा 22,000 मुलांना मी निःशुल्क शिकवलेला आहे. हा सगळा याच्यात आहे. तमिली साईच्या दरम्यान हैदराबादला माझा सन्मान झाला आहे ज्यामध्ये मी वादनही केलं आहे. बडोद्याचे महाराजांनी मला सन्मानित केलं आहे. न्यूज आपल्यासमोर आहे सगळी. त्यानंतर चेअर हिंदू वेलफेअर फाउंडेशन, भारत सरकारचा बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचा मी ब्रँड अँबॅसेडर आहे ज्याच्यामध्ये 4 लाख मुलींना निःशुल्क आपण प्रशिक्षण दिलेलं आहे सेल्फ डिफेन्सचे. त्यामध्ये आसामचंही मी दिलेलं आहे. आसामचं आपल्याला याच्यात दिसेल. आसामच्या याच्यामध्ये जे आज प्रकरण गाजून राहिलं आहे पश्चिम बंगालमध्ये त्याची सुरुवात मी 2018ला केलेली आहे तिथे. म्हणजे संगीत क्षेत्रासोबत ह्याही क्षेत्राला हात लावलेला आहे. नुसतं संगीत क्षेत्रच नव्हे आणि संगीतातून मानसिक बिमारी कशी ठीक होईल त्याच्यावरही मी वेगवेगळे सेमिनार्स दिलेले आहेत, सिद्ध करून दिले आहेत. संगीतामध्ये 3 प्रकारची लय असते, विलंबित, मध्य आणि द्रुत. आणि ज्योतिषामध्ये 3 प्रकारची लय असते, मंडूक, मर्कट, सिंहावलोकन. हे सिद्ध करून जगासमोर कसे ग्रह कसे चालतात. प्रचंड तो धेत म्हटल्याबरोबर शरीराचा कोणता पॉईंट दबेल आणि गॅस बाहेर येईल याचंही प्रात्यक्षिक दिलं आहे. याच्यासाठी यवतमाळचं जे कॉलेज आहे BAMS कॉलेज आहे त्यांच्यातर्फे मी हे घेत असतो. त्यानंतर इथे आयसो परब आहेत नागपूरचं तुमचं लक्ष्मी श्रीखंडे आहेत, आदरणीय लक्ष्मी श्रीखंडे आहेत, त्या हेड आहेत त्या निवडून आल्या होत्या. त्यांच्यातर्फे मी त्यांना सांगितलेलं आहे की बिमाऱ्या कशा ठीक होतात तबल्यांनी. हा एक वेगळा रिसर्च मी जगासमोर आणलेला आहे. एवढं सगळं असताना राष्ट्रीय संगीत परिषद चंबा म्हणजे नुसतं हेच नव्हे तर भारतभर कार्यक्रम दिलेले आहेत. आणि सीतारादेवी, पंडित भीमसेन जोशी, पंडित बिरजू महाराज, पंडित राजेंद्र गंगाणी यांच्यासोबत संगतही केली आहे, सोलोही दिलेले आहेत. आता याच्यामध्ये माझे अवॉर्ड समोर असले तरी माननीय माझे गुरुवर्य, आता गुरुवर्यांकडे येऊ द्या, पद्मविभूषण पंडित किशन महाराज आणि पंडित अभिजित कुमार मजुमदार दोन्ही स्वर्गीय आहेत. हे माझे गुरुवर्य आहेत. त्यानंतर आम्ही
मी आदरणीय मनोहरजी गायकवाड यांचा पुत्र, म्हणजे नागपूरचं गायकवाड ब्रदर्स हार्मोनियम मेकर संघ बिल्डिंगचे स्वयं मालक. संघ बिल्डिंग जी आमच्या पूर्वजांनी संघाला दिलेली आहे ती गोळवलकर गुरुजींना, आणि आम्ही ह्या क्षेत्रामध्ये वडील जेव्हा गेले तेव्हा सन्मान मिळाला. बडे गुलाम अली खां साहेब, बडे मुन्ने खां साहेब, हिराबाई बडोदेकर, कितीतरी लोक आमच्याकडे यायचे. त्यानंतर विद्यार्थी माझ्याकडे गंडाबद्ध पद्धतीने शिक्षण घेतात. मी पैसे घेत नसतो कोणाकडे, सगळ्यांना फ्री शिकवत असतो, पैसे देत आहे. फुलवा खामकरचं नाव ऐकलं असेल, त्यांच्यातल्या या खामकर मॅडम, त्यांच्या जाऊ की न काय म्हणतात त्या आहेत, त्या माझ्याकडनं कथकचं प्रशिक्षण घेतात आहे. विभा विजय घेते आहे, त्यानंतर ब्रिंताली आचार्य घेते आहे, त्याचा प्रीती वालुस्कर घेते आहे, स्मिता मोरे घेते आहे, जी आज कथक आणि लावणीमध्ये सम्राज्ञी म्हटलं आहे ते माझ्याजवळ आहे. हे सगळं असताना मला एकच वाईट वाटतं, ज्यावेळेस मी ही प्रोफाईल माझी माननीय सुधीर मुनगंटीवारांना दिली, प्रशांत हे प्रोफाईल आहे का म्हणे, ग्रंथ आणून देतो आहे का म्हणे, आमच्याकडे ग्रंथ आणून देतो आहे का म्हणे, पाहिलं, हे पाहायची गरज नाही म्हणे, तुला दिला म्हणे. म्हटलं साहेब कसं बोलता, कमीत कमी पाहून तर घ्या. दिला म्हणे, तुला हे पाहिल्यावर 2-4 पाहिलं, दिला म्हणे तुम्हाला हा पुरस्कार मी म्हणे. एवढं कधी आजपर्यंत मी नाही पाहिलं म्हणे. अरे मीच अध्यक्ष आहे म्हणे त्या कमिटीचा, पहा मीच अध्यक्ष आहे म्हणे त्या कमिटीचा. मी त्यांच्या हाती सोपवलं, फोटो काढला, घेऊन गेलो. रिझल्ट्स पाहतो नाही. मी लगेच आत्ता परवाच्या दिवशी फोन केला, माननीय मुनगंटीवार साहेबांना फोन केला. ते नव्हते घरी, त्यांच्या पेनही उचलला, पेनही फोन उचलला. त्यांना मी सगळं सांगितलं आहे. म्हटलं हे असं नाही, असं नाही होत म्हणे, सर नाही म्हणे आता म्हणे. म्हटलं ठीक आहे, सरांना सांगा मी प्रेस कॉन्फरन्स घेईन. हे जे होतं आहे मला नाही मिळालं याचं मला दुःख नाही आहे. दुःख मला याचं आहे की आज माझी प्रोफाईलची त्या प्रोफाईलची मला पडताळणा करायची आहे दोघांची, आणि त्यातनं जे सत्य बाहेर होतं तर कितीतरी लोकांसोबत झालं असेल हो. मी तर नाही, लोक विचार नाही करत, हां त्याला मिळालं त्यांनी काहीतरी केलं असेल, पण त्यातलं आतमधलं जे काळं पिवळं आहे हे थोडी ना कोणाला माहिती आहे. तेच जगासमोर आणावं म्हणून हा सगळा प्रयास आहे. मी सन्मानाचा भुकेला नाही आहे, पण जे हक्क आहे ते मी सोडणार नाही. हक्क कधीही सोडायचा नसतो, आणि जर मी त्यासाठी पात्र आहे तर त्यासाठी तुम्ही मला मदत करावी, हे माझं प्रामाणिक तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला प्रामाणिकपणे. ही प्रोफाईल माझी तुमच्याकडे आहे. 9000 पानातनं मी ही 600 पेजेसची प्रोफाईल आणली आहे. 1992ला रिंग रोड प्रोजेक्टसाठी आमरण अनशन केलं होतं, त्या विलास मुत्तेमारांनी तोडलं होतं. 324 तास सलग 14 दिवस तबला वादनाचा विश्वविक्रम आहे. बाकीचे पुष्कळचे अवॉर्ड्स आहेत. आदरणीय आपले जे भजन गायक आहेत अनुप जलोटाजी यांनी मला सन्मानित केला आहे, त्यांच्याकडचा अवॉर्ड आहे. मोठे अवॉर्ड्स आहेत सारे, नॅशनल इंटरनॅशनल अवॉर्ड्स आहेत. ते आपण आता दूर ठेवू. आता एज्युकेशनचा प्रॉब्लेम आणि ज्या प्रोफाईलला यांनी दिला आहे निवडून त्या प्रोफाईलचा परिचय, कारण हे आवश्यक आहे. मी का ओळखतो, पांडुरंग मुखलेश, शिक्षण MA मराठी पुणे विद्यापीठ, तबला अलंकार, गायन विशारद, हार्मोनियम विशारद, शिक्षण संपलं. हां झालं, दिले तिकडे. त्यानंतर माझं एज्युकेशन आपल्यासोबत मी कार्ड दिलेले आहे. बॅचलर ऑफ कॉमर्स, बॅचलर ऑफ आर्ट, बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन, संगीत प्रभाकर, संगीत अलंकार यांच्या पहिल्या एज्युकेशनला मी क्रॉस केलं आहे. MFA, आय एम अ गोल्ड मेडलिस्ट, आय एम अ टॉपर, आय एम अ मेरिट फ्रॉम नागपूर युनिव्हर्सिटी 2002. देन नेट क्लिअर, यांच्याजवळ नेट आणि नेट क्लिअर आहे. या नेटचा एक्झाम्पल सांगतो. ज्यावेळेस मी इंदिरा कला संगीत विश्वविद्यालयाची इंटरव्ह्यू द्यायला गेलो होतो त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही अब्सेंट आहात. मी म्हटलं साहेब मी अब्सेंट कसा नाही, तुमचं मला लेटरच नाही आलं. VC पळून गेल्या. मी पोलीस स्टेशनला तक्रार केली, पोलिसांनी हे घेतलं, त्याच्यावर ॲक्शन पाहिलं तर मला अब्सेंट दाखवण्यात आलं होतं. दुपारी मी प्रेस कॉन्फरन्स घेतली 6 वाजताच्या वेळेस, प्रेसमध्ये छापून आलं. रात्री 8:30ला मला ट्रकने उडवून दिलं. ही घटना घडलेली आहे माझ्यासोबत. ह्या अशा घटना घडतात. आणि त्यानंतर गव्हर्नरच्या लक्षात आलं, छत्तीसगडच्या गव्हर्नरच्या, त्यांनी रिवाईज केलं, पुन्हा इंटरव्ह्यू झालेत. मला बोलवण्यात आलं आणि तबल्याच्या ऐवजी मला भरतनाट्यमवर प्रश्न विचारण्यात आले. किती शोकांतिक आहे. मुंबई विश्वविद्यालय जागा काढते आहे, 1000 रुपयाचे ड्राफ्ट मागतात आहे. मी फोन केला, साहेब अजूनपर्यंत इंटरव्ह्यूचे लेटर्स नाही आले, 1 वर्ष झाले. म्हणजे आतमध्ये 15 वर्ष आमच्याकडे कोणी काम करत होतं, त्याला कंटिन्यू केला आहे. वैभव नागेशकर, पंढरीनाथ नागेशकर. म्हटलं साहेब आमचे 1000 रुपये तर वापस द्या, बरोबर आहे ना, तुम्ही 1000 रुपये घेतलं, ड्राफ्ट घेतं वापस द्या. तेही नाही दिले, त्याला आतमधूनच कन्फर्म करून टाकलं. नागपूरचं साऊथ सेंट्रल झोन एवढ्याला फायला गेल्या आहेत आमच्या, एकाचा इंटरव्ह्यू झाला नाही. आतमधून खिरवडकर साहेबांना 6 वर्षासाठी बसवून दिलं.
तुम्ही मागवता तर कमीत कमी सांगा ना तुम्ही एलिजिबल नाही आहात त्यासाठी. रिझन तर द्या. खरं बोलतोय खोटं बोलतोय मी, रिझन तर द्या तुम्ही. तर रिझनही देत नाही. आता ती जागा खाली आहे, त्याच्यासाठी मी आवाज उचलला, ती जागा खाली करून ठेवून दिली. आत्ता मधात बोललो मी. आता दुसरं एज्युकेशन MA इन वेदांग ज्योतिष, त्यानंतर PhD डॉक्टर ऑफ लेटर्स पोस्ट डॉक्टरेट आणि सिनियर ज्युनियर फेलोशिप प्राप्त आहे मी भारत सरकारचा. आता ह्यांचे गुरु आहेत पंडित भीमराव कनककर आणि माझे आहेत पद्मविभूषण पंडित किशन महाराज, जे जाकीरजींचे गुरु आहे. आम्ही गुरुबंधू आहोत. आता ह्यांचं आणि माझा पुरस्कार जर यांचे पाहिले, यांनी साथ संगत केली आहे. पंडित भारतरत्न पंडित भीमसेन जोशी मी पण केलेली आहे. यांनी पंडित जसराजजींना केलं, मी जसराजजींना केलेली नाही आहे, पण मी केली आहे देवची पंडितांना. मी केली आहे दिलराज कौरला, जी पंजाबची गायिका आहे. मी केली आहे इकडे कथकला मी जास्त चालतो, कारण आमचा बागच तो आहे. त्यानुसार आम्ही वेगवेगळ्या याचे संगतीमध्ये पंडित हरिप्रसादजींचे जे शिष्य आहेत त्यांनासुद्धा मी संगत केलेली आहे. निरंजन प्रसादसोबत संगत केलेली आहे. ज्या चेतन जोशींना अवॉर्ड देण्यात आला याच महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक पुरस्काराला, त्याच्यासोबत सुद्धा मी संगत केलेली आहे. क्लास 1 ऑफिसर जे IAS ऑफिसर होते आपले, काय नव्हते ते बासरीवादक जे आले होते आपल्याकडे, म्हणजे बासरीवादक होते कविश्वर शिष्य नाही आपल्या पंढरपूरचे, त्यांच्यासोबत मी संगत केलेली आहे. नागपुरातही संगत दिली आहे. ते झालं संगतीचा. आता पुरस्कार दान सरस्वती किशोरी अमोलकरांच्या हस्ते युवा कलाकार पुरस्कार मी ऑलरेडी 2002मध्ये युवा कलाकार पुरस्कार जिंकून घेतलेला आहे महाराष्ट्र शासनाचा. त्यावेळेस मला हे माहीत नव्हतं तेवढं जमवायचं, पण आहे माझ्या डोक्यात सगळं आहे. जनरल नॉलेज पुस्तकात प्रसिद्ध तबलावादक म्हणून नोंद, एक न्यूजपेपर आहे त्यांनी जनरल नॉलेज म्हणून असंच काढला आहे, त्यात तो ठेवतो. त्यात ही नोंद आहे. आणि माझा वर्ल्ड रेकॉर्ड कुठे बसतं कुठं बसतं हे. त्यानंतर भरतनाट्यम संशोधनामध्ये उत्तम साथ संगतकार पुरस्कार इथे मी अनुप गरुडा सगळ्यांसोबत करून चुकला. इथे एवढं मोठं पडलेलं आहे. काय सांगणार आहे मी, काय सांगणार आहे, मला लाज वाटते आहे. पुणे नाट्य परिषदेने माणिक वर्मा पुरस्कार हा जो घातला आहे ना गळ्यात, हा जम्मू काश्मीरचा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे हे दाखवायसाठी घातलं. लाज वाटते आहे मला. जम्मू काश्मीरमध्ये सगळ्यात मोठा जो पुरस्कार मिळतो त्याचं हे प्रतीक आहे. मधात महाराजा हरिसिंग डोगराचं हे आहे, चांदीचं मोठं मला हे देऊन बक्षीस समारंभ करण्यात आला होता. आणि त्यामध्ये माझ्यासोबत कोणाचा सन्मान झाला असेल गेस करू शकतो? ॲनिमल गेस? याच्यात दाखवतोय मी तुम्हाला. जिनी अनाथांची माय जिला म्हटलं जाते, ती आणि मी दोघांचा सत्कार झाला. सिंधुताई सपकाळ आणि पंडित नागपूर भूषण प्रशांत सर्वोच्च पुरस्कार तो निकाल हो. लक्ष्मी त्रिपाठी और सिंधुताई सपकाळ को सर्वोच्च पुरस्कार जम्मू काश्मीर का. किती बोलणार. राजस्थान दिवसपासून सत्कार. दिल्लीच्या गव्हर्नमेंटनी सन्मान, आसामच्या गव्हर्नमेंटनी 5 लाखासहित पुरस्कार दिला आहे आसामच्या यांनी. ऑलरेडी तिथे फ्रीमध्ये जे लेक्चर्स हे देतो हे सगळे लागलेले आहेत विद्यापीठाचे, 1, 2 सोडून सगळे लागलेले आहेत. हेही आहेत असं निकाल होतो गव्हर्नरचा निकाल. त्यानंतर पुणे मनपातर्फे उत्तम तबलावादक पुरस्कार आपला निकालो. मी नागपूर महानगरपालिकेतर्फे नाही ये वाला हां नागपूर महानगरपालिकेतर्फे मला ऑलरेडी सन्मानित करण्यात आलं होतं. हे बघा आहे, कट टू कट चालून झालं आहे. आता माझे बाकी पुरस्कार तर यायचे नाही, फक्त त्यांच्या पुरस्काराला कापत चाललो आहे मी की बरोबरी कुठे आहे, काय गडबड होऊन राहिली आहे. गोल्ड मेडलिस्ट नाही आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे. मुलांना नाही शिकवलं मी, फ्रीमध्ये शिकवलं आहे पैसे न घेता. हजारो मुलींना शिकवतो आहे मी, छोट्या छोट्या गोष्टींना समोर वाढवतो आहे. त्यानंतर ब्रह्मनाथ पुरस्कार, कलाश्री पुरस्कार. कलाश्री पुरस्कार म्हणताना मला एक वाटतं भारतीय कलाश्री पुरस्कार गणेशी लालजींच्या हस्ते ओडिसावरून पुरस्कार घेतला मी. ओडिसा हे फक्त कुठलं घेतात आहे, हे आजूबाजूच्या लोकांपासून घेतात आहे संस्थेपासून, मी गव्हर्नरपासून घेतो आहे. अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. संपलं. त्यानंतर भरतनाट्य संशोधन मंदिरचे तबला विद्यात गुरु म्हणून कार्यरत आम्ही खानदानी चालून राहिलो, खानदानी देऊन राहिलो. आमच्याकडे लता दिदीसुद्धा येऊन शिकून गेल्या. तुम्हाला माहीत नसेल, लता दिदी जेव्हा पहिल्यांदा नागपुरात आल्या तेव्हा आमच्याकडे आल्या होत्या. त्यावेळी रामचंद्रराव गायकवाड होते, माझे वडील होते मनोहरराव गायकवाड, त्यांनी तिला हार्मोनियम आणि स्वर कसे लावायचे हे सांगितलं होतं त्यावेळेसचं. भरतनाट्यमध्ये संस्थेत सध्या विश्वस्त या पदावर कार्यरत आणि मी भारत माता अभिनंदन संघटनेचा राष्ट्रीय संरक्षक आहे, ज्याचे 6 लाख मेंबर्स आहेत आजच्या तारखेत.
आणि कित्येक कमिटीवर आहेच, मी कार्डामध्ये लिहिलं आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई या संस्थेच्या सचिव पदावर कार्यरत यांना राजीनामा द्यावा लागला आहे, काहीतरी गडबड केली म्हणून. आणि ज्या मंडळावर हे सचिव आहेत ते मंडळ मला तालयोगी ही पदवी देत आहे, माझ्यावर PhD करतात आहे. सांगा मी कोणत्या लेवल, कोणत्या पातळीवर आहे? सरकार मला का डावलतं आहे? मी नाही, कोण लिहित आहे माझ्याविषयी? नाव पाहून घ्या, गुरुजी कोणी येऊन, वैशाली जोशी, कांचनगंगा गुरुदत्त मार्ग, माहीम मुंबई, हे लिहित आहे माझ्याविषयी. 2013ला छापलेला आहे, त्यावेळेस तर माझा बायोडाटा चालत आहे. आता तर 2024 आहे, कितीतरी समोर आहे. त्यानंतर आता एक सगळ्यात मोठा आपण सांगून राहिलो आहे, बाकी फॉरेन तर माझंही झालंच आहे त्याच्यासोबत. एकच मुद्दा राहिला ज्याच्यावर मला PhD आणखी जास्त करायचं आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालय मुंबई कलाकार निवड समितीवर, ज्या समितीचा अवॉर्ड त्या समितीवर हे कसे काय बसले तो? म्हणजे जी व्यक्ती सिलेक्शन कमिटीवर आहे त्याच व्यक्तीला पुरस्कार सुद्धा मिळतोय. हा चमत्कार कसा काय महाराष्ट्र सांस्कृतिक संचालनालयाने घडविलेला आहे? जो कमिटीवर सदस्य आहे त्यालाच तुम्ही पुरस्कार देत आहेत, शंका आहे सर. आणि त्यांनी राजीनामाही दिला असेल, पण त्यांचे लागेबांधे नसतील कशावरनं? कारण माझ्या प्रोफाईलची त्यांची प्रोफाईल का नाही मिळवली? आणि सुधीर मुनगंटीवार मला 11:30 वाजता म्हणतात, गायकवाड मी काही कमिटीवर नाही आहे, मला समजत नाही त्यातलं, मी फक्त सही केली. शोभतं का या सांस्कृतिक मंत्र्याला? बेजबाबदारपणा. 11:14 मला फोन आहे, 22 तारीख रात्री 11 तुम्ही गव्हर्नमेंटला मागायची प्रूफ, मी जेलमध्ये जायला तयार आहे जर मी ज्यामधलं काही एकही शब्द खोटा निघाला तर. मी फक्त सही केली. झोपेत होती का तुम्ही? माझी प्रोफाईल हातात घेतली, तुम्हाला फोटो प्रोफाईल हातात घेतली तुम्ही माझी, आणि तुम्ही म्हटलं त्या समितीने निवडला. आणि त्या समितीवर तज्ज्ञ कोण होतं ज्याला हे कळतं? मग मी ह्या जेव्हा गोष्टी केल्या, मी प्रेस कॉन्फरन्स घ्या प्रेस कॉन्फरन्स घ्या म्हणे. निवड समिती उत्तर देईल म्हणे, मी याला बांधलेलं नाही म्हणे. अरे भैया अध्यक्ष तुम्ही आहात ना, तुम्ही नाही तर कोण आहेत मग? आणि मग काय म्हणतात, गायकवाड मी पण अप्लाय केलं होतं म्हणे, 100 कोटी झाडं लावली होती म्हणे. मी याच्यासाठी हे बोलून आलो कारण हे त्या फोनमध्ये आहे. तुम्ही जर ते टाकलं, मी जेलमध्ये जायला तयार आहे, तुमच्यासमोर सांगतोय. पहिलेही मी 2 सुप्रीम कोर्ट जिंकलो आहे गव्हर्नरच्या विरोधात. मी जेव्हाही उभा राहतो अन्यायाच्या विरोधात उभा राहतो. ह्या नागपूर नगरीसाठी आमच्या पूर्वजांनी लढाई केलेली आहे. माझ्या आईच्या वडिलांनी पाकिस्तानच्या गामेखाला हरवलं होतं पंचमप्रभूजी राजे भोसलेंच्या वेळी कुस्तीमध्ये. तो इतिहास यायचा बाकी आहे, त्याच्यावर पिक्चर बनतोय, माझ्यावर पिक्चर बनवत आहेत. आदरणीय आणि शिंदे उमरखेडचे 2 मुलींनी माझ्यावर PhD चालू करून दिलेली आहे. मला बोलायचं नाही आहे, स्वतःला मोठेपणा नाही करायचा आहे. पण हे जे होतं आहे आज माझ्यासोबत होतं आहे, कित्येक लोकांसोबत झालं आहे. नागपूरचा शेरू खा सारखा माणूस, माझे गुरुवर्य पंडित अभिजित कुमार मजुमदारजी, त्यांच्यावर अन्याय केला या लोकांनी. ते कुठच्या कुठे होते? पंडित अभिजित कुमार मजुमदार माझे पहिले गुरु, नागपूर आकाशवाणीवर होते. यांच्यासमोर कोणी थांबायचं, यांनी या सगळ्यांना संगत करून टाकली. अशा व्यक्तीला नाही देऊ शकले कधी ते. नागपूरचे पखवाज वादक होते, तुम्हाला माहिती आहे ना, पिंपळकरे सर, काय तयार होते म्हातारा माणूस, त्याचा कधी विचार झाला नाही याला. लड्डू खा साहेब अमरावतीचे झोपेत आहे का? म्हणजे भारत सरकार झोपेत आहे की आपले नितीन गडकरी झोपेत आहेत की वनमंत्री झोपेत आहेत की नुसतं थोबाड पावतो यांना पदं वाटले चालली, त्यांना याच्यातलं कळत काहीही नाही. उपमुख्यमंत्री कुठे गेले? आणि उपमुख्यमंत्री काय नाव त्यांचं, आदरणीय देवेंद्र, त्यांच्याविषयी एक न्यूज दाखवायची आहे. कारण त्यांनी मला म्हटलं होतं, गायकवाड तुला मी हे देईल जर त्यांची भविष्यवाणी केली ती 2010 सगळ्या पेपरची शिकलो होतं. ह्यामध्ये एकनाथ शिंदेसुद्धा आहे. हा अवॉर्ड देताना मराठा भूषण फाईन, मुख्यमंत्री, आपले मुख्यमंत्री काय होऊन राहिले, कुठे चालले ते, कुठे यांनी लक्ष ठेवावं? आता नाही वाटत आहे का तुम्हाला थोडंसं तरी? वाईट कुठं वाटतंय? ह्या नेत्यांना निवडून देऊन यांना सत्तेवर आणून यांना याच्यातलं कळत नाही आणि आपले लागे बांधे आपल्या लोकांना घेऊन हे ह्या पद्धतीचा विचार करतात. अहो तुम्हाला एक छोटीशी घटना, तो महाराष्ट्र गर्वचा एक प्रोग्राम होता, माहिती आहे ना, महाराष्ट्र गर्वचा प्रोग्राम होता. बांदोडकर आले होते, राधा ही बावरी, त्याला गायला लावलं. आदरणीय आपला फ्लूट मास्तर होता
अरविंद उपाध्याय आणि बाकीचे लोक यांनी स्वर लावला. गाताच नव्हतं येत गुरुजींना, स्वरच नाही पकडता आला, म्हणे जमून नाही राहिलं. माझा सन्मान होता त्यावेळी. 20 मिनटं घेतले, जमून नाही राहिलं. मग म्हणे नाही तो ट्रॅकच लावा, आपला मुंबईचा ट्रॅक लावा. मी म्हटलं गुरुजी थांबा, हे बा नाही जमलं ना, कारण तेवढंच करायची सवय, तेवढंच घोटू घोटू तयार करायचं, 4 लोकांसमोर मांडायचं आहे. पायावर उभं नाही केलं आहे ना, रेडीमेड आहे सगळं. त्यावेळेस नागपूरचे आर्टिस्टनी लगेच गाऊन दाखवलं. म्हटलं हे आहेत आमचे आर्टिस्ट हाडाचे. आज मी का बोलतोय, या काही वर्ष अगोदर अशीच घटना घडली होती नागपुरात. गायला कोणीतरी होतं, वसंतराव देशपांडे सभागृहात, तुम्हाला माहीत नसेल हा इतिहास, तुम्ही काळा, मी नाव नाही घेत कोण गाणार होतं. मालकौसचा म बरोबर नाही लागला म्हणून पायातली चप्पल काढून मारली होती. ती चप्पल मारली होती वसंतराव देशपांडेंनी गाणाऱ्या गायकाला. तेव्हा त्यांनी हात जोडले, म्हणजे काय चुकी झाली सांगा आम्हाला. तर म्हणे हा मालकौसचा असा लागतो, येऊन गाऊन दाखवा, तुम्ही गाऊन दाखवा बा. आणि त्यावेळी वसंतराव देशपांडेंनी गाऊन दाखविलं. आणि म्हणून स्वर्गीय वसंतराव देशपांडे यांना मी प्रणाम करतो. आमचे गुरुवारी आहेत ते, आपल्या नागपूर नगरीचं भूषण आहे. आज मी त्यांच्याच चिन्हावर पाऊल ठेवतोय, पदचिन्हांवर पाऊल ठेवतोय. नाही मिळाला मला भविष्यात सरकारकडनं पुरस्कार चालेल. हे MLC वगैरे उघडतात, हे कशासाठी आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी MLC कशासाठी केली? ही कमीत कमी त्या क्षेत्रातली तज्ज्ञ व्यक्ती आली पाहिजे, कारण लोकांना समजत नाही. लोक कोणाला हे मुनगंटी वारांना नाही समजत, बाकीच्यांना काय सांगू मी, शिकल्या सवरल्या माणसाला कोणालाही निवडून देतील. मग अशा वेळी देश कसा चालवायचा? त्या क्षेत्रातला तज्ज्ञ व्यक्ती हवा, म्हणून MLC ठेवली. आणि या हरामखोर राज्यकर्त्यांनी त्याचाही फायद्यासाठी प्रयोग करून घेतला, आपल्या ओळखीसाठी प्रयोग करून घेतला. अरे तिथे तरी कमीत कमी व्यक्ती बसवा हो. तिथे जर चांगली व्यक्ती असती ना, तर एका मताने अटल बिहारी वाजपेयीचं सरकार नसतं पडलं. कारण अध्यक्षांना 2 मतं असतात, एकच मत दिलं त्यांनी, दुसरं विसरून गेले. ही गोष्ट आहे, याला अभ्यास लागतो. आय एम हॅव्हिंग 12 ग्रॅज्युएशन, 5 पोस्ट ग्रॅज्युएशन, 2 डॉक्टरेट आणि 1 पोस्ट डॉक्टरेट. तेव्हा माणूस चिडतोय. हे सगळं बोलतोय, हे सगळं पाहिल्यावर माझ्या जागेवर या. तुम्ही 4था स्तंभ आहात. तुम्ही चाहे तर देशाला सुधरवू शकता, तुम्ही चाहे तर बिघडवू शकता. तुमच्या हाती सगळं आहे, राजकारण्यांच्या हाती नाही आहे. मला एवढंच म्हणायचं, त्यांना पिक्चर दाखवा हे की काय कुठे चालले आहेत तुम्ही. म्हणून आदरणीय, मी सगळीकडनं पुरस्कार घेऊन येतो आहे, पण जेव्हा एखादा माणूस आपल्या घरच्याच व्यक्तीने थाप नाही पाहत ना, तेव्हा त्याला वाईट वाटतं. आदरणीय बनवारीलालजी पुरोहित ज्या समोर सरसावले, त्या दर्डाजींनी मला ओढून घेतलं, ये हमारा हीरा है बोले, आपने तो अभी तक सम्मान ही नहीं किया बोले उसका. हे दर्डाजींचे त्यावेळेसचे वाक्य होते, जेव्हा मला नागपूर मनपातर्फे सन्मानित करण्यात आलं. आदरणीय सरांनी मला नागपूर भूषण दिला आहे. कोणासोबत? आदरणीय प्रवीण दीक्षित साहेबांसोबत, माननीय उमेश चौबे, माननीय श्री महेश जोशी यांच्या उपस्थितीत. महेश जोशी म्हणजे इंदिरा गांधींचे मार्गदर्शक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी. आता आलो नागपूर भूषण प्रवीण दीक्षित आणि प्रशांत गायकवाड. आता यांनी लिहिलं आहे पुस्तक. आता दुसऱ्या व्यक्तीकडे झालो. माझंही पुस्तक आहे, ज्याचं उद्घाटन आदरणीय कोण करणारे, आताच ओपन नाही करत, झालं आहे उद्घाटन ऑलरेडी. हे पुस्तक आलं आहे, याच्या अगोदरचं आलं आहे दिल्ली बनार घराण्यावर पाल, आणि हे माझं पुस्तक येतं आहे मार्केटमध्ये. माझंही पुस्तक आहे. तालवाद्य, तबला और गणितीय समीकरण, याचे ज्योतिष आणि तबला शरीरावर कसा इफेक्ट मारतं ते आहे. याच्यात सगळं स्वतःचं आहे, चोरून घेतलेलं नाही कोणत्या पुस्तकातलं. माझ्या पुस्तकातलं कोणत्याही पुस्तकामध्ये चोरलेलं दिसणार नाही. पण तबल्या वाद्याचा परिचय सगळ्यांना माहिती आहे, कारण पहिल्यापासून तबल्याचा उगम विकास तो आधीपासूनच चालू आहे. दक्षिण हिंदुस्थानी, उत्तर हिंदुस्थानी ताल पद्धती, इकडचा म, इकडे शुद्ध म, इकडे कोमल होतो, सगळ्यांनाच माहिती आहे. ठेके माहिती आहे, सात संगत वाक्याचे गुणदोष हेही माहिती आहे. थोबाड आडवं तेडवं नाही केलं पाहिजे, उचकुटून नाही, सगळ्यांना माहिती आहे. याच्यात नवीन काय नाही, माझी पुस्तक आहे. त्यानंतर यांनी मनोगत जे दिलं, माझा जन्म अत्यंत छोट्या खेड्यात झाला. माझ्या आईवडिलांनी जेव्हा हे दानात देऊन टाकलं ना, तुम्हाला माहीत नसेल, मी गोंडवाना क्लबमध्ये वेटर होतो, माहिती घ्या, 1993-94मध्ये. माझ्याजवळ शिक्षणाला पैसे नव्हते. त्यावेळी आदरणीय काळे सर होते, प्रिन्सिपल, पंजाबराव देशमुख कॉलेजचे, नाईट कॉलेजचे, कॉटन मार्केटचं. 5 रुपयात ॲडमिशन दिली होती त्या माणसांनी. हे आहे व्यक्तिमत्व. डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी 5 रुपयात ॲडमिशन दिली मला BCom फर्स्ट इयरला. यांचा खेड्यात जेवणात आम्ही त्यातनं रिक्षा चालवून समोर आलो, देशासाठी केलं. सात संगत कीर्तनासाठी तर सगळ्यांसोबत केली. बाकी असं काय आहे ज्यांच्यासोबत त्यांचं आहे? पोळ्याच्या दिवशी नंदी बनवताना मी होतो सर एका पोळ्याला तुमच्यासोबत सक्करदरा चौकात.
आता नंदी सांगा, पेंटिंग करताना हे प्रोफाईल आपल्यासमोर आहे, कोणत्याही सुज्ञ माणसाने पाहावं, आणि हे माझं प्रोफाईल आहे सगळं तुमच्यासमोर ठेवलेलं. तो गायनाच्या याला कबड्डीचा परीक्षक ठेवला नाही म्हणे, काय म्हणे परीक्षक नाही मिळाला म्हणे, तिकडे बॅट चालू होती म्हणून तुम्ही राहून जा, डोक्यात ठेवला. आता विरेंद्र लाटणकर बिचारा आहे, तो नागपूरचा चांगला, मग त्याला माहितीच आहे. काय सांगू मी, त्या आपल्या गाणाऱ्या ह्या माणसाला विचारा, जो काय ना ते तुमचे ते दोस्त जे गातात गझल गायक मोरेश्वर निसटांना विचारा, खो खोचा जग ठेवतात. अरे तबल्याच्या वा 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 दिला नंबर पहिला. अरे पण तो लईत नाही येणार राजा, लईत कुठे आहे, त्याला लईत हे लय आहे, असं महाभाग आहे. तर त्या क्षेत्रातला व्यक्ती त्या क्षेत्रावर पाहिजे ना, की तुम्ही कोणत्याही क्षेत्रासाठी कोणाचीही निवड कराल आणि हे असे पुरस्कार देऊन टाकाल. ही व्यक्ती मंडळावर होती, कलाकार निवड समितीवर. मी आजपर्यंत का नाही, मीही भारत युवा शास्त्र महाराष्ट्र शास्त्राचा याच्यासाठी जातो परीक्षेसाठी, याच्या सर्टिफिकेट लागलेले आहेत. हे एका सेकंदात होऊ शकतं, तुम्ही याच्यात लागलेले साहेब. हे बघा, माझ्या शाळेला जातं लेटर आहे, सगळं आहे. युवा कल्याणचा जातो मी, नेहरू रोजगार जे राहते नेहरू युवा कल्याण त्याच्यासाठी जातो मी, युनिव्हर्सिटीसाठी जातो मी, भारतातल्या युनिव्हर्सिटी, त्यानंतर UGC तर्फे जातो मी, युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशनतर्फे. जर मी दिल्लीच्या पुरस्कारासाठी प्राप्त आहे तर घरचा पुरस्कार का नाही? ज्या माणसाने PhD केली आहे तो का 10वा वर्ग फेल असू शकतो का? मला उत्तर द्या गुरुजी. महाराष्ट्र शासन म्हणजे माझे 10वी 12वीचा आहे पुरस्कार. मी PhD असल्यावर यांनी सगळं लिहिलं आहे, याच्यामध्ये माझ्याविषयी यांनी भरभरून लिहिलं आहे ना, सहीत आहे. एक एक लेटर देऊन देईल मी तुम्हाला. काही मला आता पुरस्कारच नको या भारतापासून, मला माझ्या देशातच वाईट वाटते. या देशातील त्या लोकांचा, त्यांनी केलं, आमच्या पूर्वजांनी केलं, आज वाईट वाटते, थुकावशे वाटते यांच्या तोंडावर. काय करतात हे म्हणून देशाला तिथे कोणाकोणाला अवॉर्ड देतात. अहो क्लासिकल गायन काय असतं तेही नाही माहीत, कोणालाही अवॉर्ड देऊन राहिले. वाईट वाटतं. मला पुरस्कार नको आता फक्त मला माझ्यासाठी जगायचं आहे आणि हे फक्त सत्य तुमच्यासमोर आणायचं आहे. काय करायचं आहे ते तुम्ही ठरवावं आहे, तुम्हाला ठरवायचं आहे नागपूरसोबत काय होत आहे. जेव्हा माझ्यावर अन्याय झाला ना तेव्हा मी सरळ कोर्टात गेलो, तर सुप्रीम कोर्ट जिंकलो. पुष्कळ लोकांना माहीत असेल, पेपरमध्ये बातमी आहे, टाकून द्या तुम्ही. प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवावा लागतो गायकवाड, असं मला जेव्हा सांगण्यात आलं तेव्हा मी आज तुमच्या समोर आहे. म्हणजे आदरणीय आदर्श ठेवावा की नाही गोळवलकर गुरुजींचा, श्यामाप्रसाद मुखर्जींचा, संघाचा, की आम्ही फक्त मेहनतच करावी राहील, यांनी यावं खावं आणि आपलं ते बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट म्हणत राहावं. म्हणजे काही असलं तर आपल्या पोराला द्यायचं, तू माझ्या पोरासारखा, पण काही आलं तर मी माझ्या पोराला देईन हे म्हणावं यांनी. मला नको आहे आता पुरस्कार, तो पद्मश्री नको, भविष्य यांचा काहीच नको. फक्त यांनी न्याय द्यावं खऱ्या व्यक्तीला. या देशातील पिढी गारद करू नये, मुलं बर्बाद करून दिली यांनी खोटा इतिहास सांगू. मी भारतीय विद्याभवन सिव्हिल लाईन्सला टीचर आहे, मुलांना सांगतोय श्लोक काय असतात, राधा काय आहे, धारा आहे. धारा जेव्हा पडते आणि जेव्हा गोट्यावर घातली जाते तेव्हा कृष्ण म्हणजे कर्षण होतो आणि कृष्णाचा जन्म होतो. हे विज्ञान आहे. राधेचं लग्न झालं होतं अय्यांसोबत, तर 2 मुलं झाले होते अय्यांना. कुडाला पाहिलं गेले, उत्तरायण आणि दक्षिणायन आहे. काय माहिती आहे तुम्हाला? अहो कुंडलीचे 12 घरं आहेत तर 12 ग्रह आहेत. 7 मुख्य, युरेनस, प्लुटो, नेपच्यून आणि राहू केतू. किती झाले? 12. तबल्याचे मुख्य बळ 7 आहेत, तिकडे 12 होतात अपप्रवर्तित पकडून. मग नृत्य कुठे गेलं तर सगळ्यात जुनं नृत्य आहे कथक. कथा कायसो कथक कहलावे. कीर्तनातून काय करत होते? समाज प्रबोधन करत होते. त्यातनं कथक हा शब्द आला. कथा कायसो कथक कहलावे. मग शनी तर हा अडीचच्या दृष्टीने पाहतो. शनी हा काय होतं? शनीची दृष्टी, शनीची भाव. मग शनी हा अडीचच्या दृष्टीने चालतो. माहिती तुम्हाला? 7.5. तर त्या पद्धतीने कथकचा प्रारंभिक वर्ण आहे पाय तुटलेला तत्. हा अभ्यास जर कोणाला वर्षाचा सांगून द्यावा त्यांनी मला. अजून आतमध्ये मी घुसायचं आहे. शरीरातील 7 चक्रांची बेरीज जी आहे पाकळ्यांची, ती संस्कृतमधल्या पूर्ण वर्णाक्षरांची बेरीज आहे. केव्हा अभ्यास करायला जा की कोणालाही उठून पुरस्कार द्यावा. एखाद्या माणसाने किराण्याचं दुकान लावलं आणि त्याने किराणा वाटला
पण तो आपलं पोट भरून आला, तो समाजाचं भलं करून आला का? समाजाचं भलं करणारी ती अनाथांची माय होती, आपल्या तोंडातला घास देत होती. ते पाहिजे आम्हाला, की स्वतः एका पोळीतली पाऊण पोळी वाटून राहिली, अर्धा पोळी खाऊन राहिली. जो संगीत शिकवला तो संगीत शिकता शिकवून राहिले. आदरणीय पंडित अभिजित कुमार मजुमदार, एकही रुपया न घेता मला शिकवलं. माझ्याजवळ एकही रुपया नव्हता. रात्री 10 किलोमीटर जात होतो मी इथून त्या भट्टाचार्य, सर्वद्वारे भट्टाचार्य आणि त्यांच्या घरी. तिथे गुरुजी मला शिकवायचे, रात्री 2-2, 3-3 तास बसवायचे. पद्मभूषण पंडित किशन महाराज कधी पैसे घेतले नाही. असे गुरु आहेत आमच्या, म्हणून आम्हीही पैसे घेत नाही. सगळ्या विद्यार्थ्यांना फ्री शिकवतो. त्यातली आता रॉयल गुणवानाला माझी एक स्टुडंट आहे नागपुरामध्ये, ती जया रंगारी जी डान्स करते, तुम्हाला माहीत असेल. तिला आनंद मी फ्री शिकवलं. सर म्हणे कसं काय? म्हटलं ये बेटा शिकून घे. आज ती सर्व्हिसला आहे. ही तिथे भवन्समध्ये होती, म्हणजे आता गाण्याचे यायला आहेत. असे कित्येक विद्यार्थी आहेत माझ्याजवळ, फ्री शिकवले आहे. नोकरीला मुलांना ढोल शिकवला आहे. कमीत कमी तुम्ही ढोल वाजवा, पैसे तर तुम्हाला ताक दिलं दिलं ताक दिलं दिलं ताक दिलं तिरकिडता 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 ती ना तीन ताक ते ना तिरकिडता 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 शिकवलेलं आहे फ्रीमध्ये, पैसे न घेता. का? पिढी घडवायची आहे हो, मुलांना रोजगार द्यायचा आहे. लोक हे पैसे घेत आहे. मग कुठे मागे आहे मी? आणखी काय करायला पाहिजे मला कमीपणा सांगा. मी माझ्यातलं जे बाकी राहिलेलं आहे ती उणीव भरून काढेन. पण ह्यातला जॉब विचारा आणि ह्या प्रोफाईलसोबत तुमच्या प्रोफाईलला मॅच करा. आणि काय झालं आहे सत्य ते बाहेर येऊ द्या. कमिटीवर कोण होतं आणि दोषींना दंडित करण्यात यावं. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. गोलियां खा ली, ऑपरेशन भी करा लिया, फिर भी नहीं मिल रहा है बवासीर फिशर भगंदर से आराम? तो आज ही आइए 14 साल से रुकने सेवा में तत्पर अभ्युदय पाइल्स लेजर एंड आयुर्वेद हॉस्पिटल, शताब्दी चौक से मनीष नगर रोड, नागपुर. नमस्ते. देखो हम आदिवासी है, कर्नाटक का मजदूर आदिवासी होते हैं. हम जंगल में जाकर 108 जड़ी बूटी लगाकर और हाथों से तेल बनाना होता है. ये तेल लगाने से अपने दिन में 10 बार 15 बार झड़ रहे हैं. 5-6 दिन में बाल झड़ना कितना रुकावट करेगा. इधर से झड़ गया है ना, उधर से नया बाल उठता है. नया बाल उठता है, गंजापन हो गया, गंजापन से नया बाल उठता है. माथे में डेंड्रॉफ, फोड़ा फिर होते तो 5 दिन में हट जाएगा था, हट जाते. इसी तरह 108 जड़ी बूटी हम डालते हैं. तेल बनाने का तेल होता है. ये हमारा तेल ओरिजिनल आदिवासी का तेल चाहिए तो महाराष्ट्र में आपको चाहिए तो मिलता है. महाराष्ट्र में हमारा ब्रांड है, शॉप का नाम है ओनली सुनो एंटरप्राइज. उधर जाकर कई सारे खरीद सकते हैं. ओरिजिनल उधर मिलता है. कर्नाटक के पक्षीराजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है. ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं, इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है. इस तेल से बालों का झड़ना, गंजापन, बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती है. इतना ही नहीं, ये तेल बालों को घना करता है, नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है. अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं. जॉब और डिस्ट्रीब्यूशन के लिए संपर्क करें 9022253230 या 8263986162. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, dialysis unit, pathology and pharmacy. Our address Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact 8668792352 9801980100.